जातो, मग व्हेकल मध्ये जातोच, तसेच आपण ज्या ट्रेन्स वापरतोय त्याच्यामध्ये पण आपण इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतोय त्या रन होण्यासाठी. कळतं का? तर त्याला ई लोकोमोटिव्ह असं म्हटलं जातं. मग तिथे पण तुम्हाला करिअर करण्यासाठी किंवा जॉब मिळण्यासाठी रेल्वेमध्ये पण ऑपॉर्च्युनिटीज आहे. तिसरा आहे डिफेन्स. डिफेन्स म्हणजे तुमच्या वायुदल किंवा भूदल किंवा तुमचं काय म्हणतात नौदल, जे काय आहे 3 प्रकार तुमचे एअरफोर्स असतं माहितीये ना. तर अशा 3 कॅटेगरीमध्ये डिफेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला काय आहे, मरीन मध्ये सुद्धा काय आहे, चान्स आहे. इलेक्ट्रिकलची डिग्री केल्यानंतर तुम्ही ह्या डिफेन्स मध्ये सुद्धा त्या इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काय ते ऑपरेटर्स म्हणून वगैरे त्याच्या वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफेन्स मध्ये पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. म्हणजे डिग्री नंतर पण तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर चौथा आहे इलेक्ट्रिकल सुपरवायझर. आता इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणजे काय, तर हे जे आता आपण वायरिंग बघितलं त्याच्यामध्ये तुमची एक त्या सुपरवायझर होण्याची डिग्री नंतर एक एक्झाम असते, ती एक्झाम सर्टिफाईड असते. तर ती एक्झाम जर तुम्ही पास झाला तर हे जे काय आता नवीन नवीन कन्स्ट्रक्शन होत आहेत बरोबर आहे ना, त्या कन्स्ट्रक्शनचं वायरिंगचं करण्याचं काम तुम्हाला मिळू शकतं जर तुम्ही सुपरवायझर झालात तर. त्याच्या खालोखाल असतो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेतो एखाद्या बिल्डिंगचं आणि जे ITI केलेले स्टुडंट्स असतात ते काय करतात, ऍक्च्युली त्याच्या अंडर वायरिंग करण्याचं काम करतात. आलं का लक्षात? तर ती एक कॉन्ट्रॅक्टरची पण एक एक्झाम असते. अशा जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या त्या एक्झाम दिल्या तर तुम्हाला जसे डिग्री केल्यानंतर सर्टिफिकेट मिळतं ना, 12वीची एक्झाम झाल्या की तुम्हाला स्कोर कार्ड मिळतं की नाही, तसंच ह्या एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणून तुम्ही एखाद्या कमर्शियल ह्याच्यामध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही स्वतः तुमच्याकडे त्याचं लायसन मिळतं त्या तुमच्या सर्टिफिकेटवर आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय असतं, त्याला भरपूर कन्सेशन असतं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पैसे कमवण्याची काय असते, संधी असते. तर